नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। रोज एकाच प्रकारचा किंवा नेहमी एकाच प्रकारचं उपीट किंवा उपमा करण्यापेक्षा टोमॅटोचं उपीटही तुम्ही करू शकता। आता त्यासाठी मी इथे या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जरा थोडेसे मोठे तुकडे याचे केलेले आहेत, म्हणजे पटकन निघले जातात उपीटमधून। आणि इथे जो कांदा घेतलेला आहे तो अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं हे सर्व धुवून घ्यायचं आहे। याप्रमाणे हे बारीक किंवा थोडासा मोठा चिरला तरी पण चालू शकतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कापून घ्यायचा आहे। मात्र धुवूनच कांदा हा वापरायचा आहे, टोमॅटोसुद्धा धुवूनच वापरायचा आहे। आता इथे मी 2 टोमॅटो हे घेतलेले आहेत आणि ते थोडेसे बारीक चिरून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आता कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। कढीपत्ता हा धुवून घेतलेला आहे। आलं घ्यायचं आहे आणि आलं थोडंसं असं किसून घ्यायचं आहे। जेवढं तुम्हाला घालायचं आहे तेवढं तुम्ही इथे घालू शकता। त्यासाठी 2 चमचे ही उडीद डाळ मी घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे। आणि इथे 2 चमचे शेंगदाणे किंवा अंदाजे शेंगदाणे पूर्ण जरी घातले तरी पण चालू शकतं, पण पूर्ण घातले की ते एकदम बाजूला होतात उपीटमधून, म्हणून मी थोडासा हा जाडसर कूट करून घेतलेला आहे। इथे हा 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, कुठलीही 1 वाटी तुम्ही वापरू शकता। आता हा रवा व्यवस्थित भाजायचा आहे। आता यामध्ये थोडंसं मी तेल घालणार आहे, म्हणजे छान असा पटकन भाजला जातो, किंवा तुम्ही 1 चमचा तूपही याला वापरू शकता। इथे आता रवा भाजून झालेला आहे। आता हा रवा काढून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे, किंवा तुपातही तुम्ही करू शकता। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरीनंतर जिरे घालायचे आहेत। आता त्यानंतर कांदा घालायचा आहे, मिरची, कढीपत्ता, डाळ विसरले होते, तर डाळ ही गुलाबी करून घ्यायची आहे। ज्यावेळेस जिरे मोहरी घालतो आपण त्यावेळेस ही डाळ छान गुलाबी कडक अशी करून घ्यायची आहे। आता मी इथे थोडासा साईडला कांदा ओढून घेतलेला आहे आणि यामध्ये छान अशी परतून घेणार आहे। डाळ पाहू शकता एकदम छान अशी गुलाबी परतून घेतलेली आहे। आता गॅस हा थोडासा बारीक करते। थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर आता व्यवस्थित असा हा कांदा परतून झालेला आहे, जास्त गुलाबी करायचा नाही। आणि त्यानंतर हा टोमॅटो घालायचा आहे आणि किसलेलं आलं। शेंगदाणे इथे भाजलेले घेतले होते, त्याचा जाडसर कूट टाकला आहे। यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा, कमी घालायची नाही, थोडीशी जास्त घालायची, म्हणजे रंग चांगला येतो। त्यामध्ये निम्मी कोथिंबीर घालायची आहे। इथे आता पाणी घालायचं आहे। आता ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घालायचं आहे। आणि मी इथे बारीक रवा वापरलेला आहे, त्याच्यामुळे बारीक रव्यासाठी 1 वाटीला 3 वाट्या पाणी घालायचे। आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे। मीठ घालायचे। आता इथे मी दीड चमचा मीठ घातलं आहे। चवीपुरती साखर घालायची आहे, आवडत असेल तर घाला।
1 चमचा किसलेलं ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंही तुम्ही वापरू शकता। मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे। आता छान अशी याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये हळूहळू हा रवा घालून घ्यायचा आहे। एकदम टाकायचा नाही, नाहीतर मग गुठळ्या होतात। व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे। एक चमचा तूप घालायचा आहे आणि त्यावर आता झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट एकदा हलवून द्यायचं आहे आणि परत 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। आता तुम्हाला याच्यापेक्षा जर थोडंसं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही एका वाटीला 4 वाट्या पाणी वापरू शकता। हे पहा, एकदम छान असा हा होतो याप्रमाणे। हे उपीट आता झालेलंच आहे। एकदा सगळ्या बाजूनी असं हलवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। टोमॅटो घातल्यामुळे खूप छान अशी त्याला चव येते, पण टोमॅटो घातल्यानंतर थोडीशी मात्र साखर घालायला विसरू नका, कारण साखरेने एक वेगळी अशी चव या उपीटला येते आणि मस्त असं लागतं। आणि उडदाची डाळ ही तुम्ही यामध्ये घालायला विसरू नका। उडदाच्या डाळीने खमंग असे हे उपीट होतं। इथे हे उपीट तयार आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं किसलेलं खोबरं। हे पहा, एकदम छान असं हे उपीट झालेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।